भोंदू खरातच्या अडचणी आता वाढणार आहेत, कारण खरातला आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल। 5व्या गुन्ह्यामध्ये एसआयटीने त्याचा ताबा घेतलाय। एसआयटी खरातच्या पोलीस कोठडीची सुद्धा मागणी करणार आहे आणि त्यामुळे आता येत्या काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कोर्टामध्ये आज काय नेमकं होतं हेही पाहणं महत्त्वाचं आहे। तर खरातला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे। 5व्या गुन्ह्यात एसआयटीने खरातचा ताबा घेतलेला आहे। एसआयटी खरातच्या पोलीस कोठडीची सुद्धा मागणी करणार आहे। तर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। मोबाईलमधून भोंदू अशोक खरातची डर्टी सिक्रेट समोर येण्याची शक्यता आहे, कारण डिलीट केलेला मोबाईल डेटा आता रिकव्हर करण्यात यश आलंय। मोबाईलमधील चॅट्स, फोटो, व्हिडिओ आणि नंबर रिकव्हर करायला सुरुवात झालेली आहे आणि ते केले सुद्धा आहे। त्यामुळे आता एसआयटी आणि त्याचबरोबर ईडीच्या हाती मोठे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे। भोंदू खरातवर विवाहित महिलांसह युवतींना जाळ्यात अडकवल्याचा आरोप आहे। तसंच आर्थिक गैरव्यवहार आणि इतर पद्धतीचे जे त्यांनी गुन्हे केलेले आहेत त्याचाही तपास त्या दृष्टीने केला जातोय। त्यामुळे मोबाईलमधून अनेक धागेदोरे आता हाती लागण्याची शक्यता आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत नाशिकमधून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिकची माहिती घेणार आहोत। योगेश, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज खरातला कोर्टात हजर केलं जाईल। एसआयटी कडून अर्थातच पोलीस कोठडीची मागणी केली जाणार याचं कळतंय, त्यामुळे कोर्टात काय घडणार याकडे सुद्धा लक्ष आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो मोबाईल डेटा डिलीट केलेला होता अशोक खरातनं तो आता रिकव्हर झालाय, त्यामुळे अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती येण्याची शक्यता आहे। खरं आहे, आपण जर बघितलं तर अनेक सिक्रेट्स जे आहेत ते त्याच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये आहेत। आत्तापर्यंत जे काही सगळी कारवाई झाली आहे ती केवळ मिळालेल्या व्हिडिओवरून झालेली आहे किंवा त्याच्याकडे असलेल्या काही डॉक्युमेंट्सकडून किंवा त्याच्या लॅपटॉपमध्ये असलेल्या साहित्यावरून झालेली आहे। मात्र मोबाईलमधला डेटा हा रिकवर करणं सगळ्यात अवघड होतं। त्याचा क्लोनिंग करण्यात आलं होतं। मात्र जे फोन हायली सिक्युअर्ड होते, म्हणजे ॲपलसारखे काही फोन होते, त्याचा डेटा हा त्या कंपन्यांकडूनच मिळवावा लागतो। तो डेटा मिळालेला नव्हता। आता तो रिकवर होण्यास मदत सुरू झालेली आहे। त्यातल्या अनेक गोष्टी त्यांनी पाठवलेल्या आहेत आणि त्यातून आता विश्लेषण करण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक गोष्टी ज्या आहेत त्या कोडिंगच्या माध्यमातून त्याने केलेल्या आहेत। त्याला काही असे कोडवर्ड दिलेत, त्यामुळे नेमकं त्यामध्ये ते नंबर कुणाचे आहेत, त्या फाईल्स कुणाच्या आहेत हे समजायला मार्ग नाही। त्यामुळे त्याचं डिकोडिंगसुद्धा आता सुरू केलेलं आहे आणि एकूणच आता संपूर्ण गुन्ह्यातल्या जो काही स्पष्टता आहे ती आता होऊ लागली आहे। 5व्या गुन्ह्यामध्ये आज त्याला हजर केलं जाणार आहे। आता फक्त केवळ 4 गुन्हे शिल्लक आहेत आणि हे 4ही गुन्हे त्यांना अजून 20 ते 25 दिवसात सगळा अहवाल जो आहे तो तयार करायचा आहे आणि चार्जशीट दाखल करण्यासाठी 60 दिवसांचा वेळ त्यांच्याकडे आहे एसआयटीकडे। आणि त्यामुळे एसआयटी आता लवकरात लवकर हे सर्व मुद्दे जमा करून याची अहवाल कसा तयार करता येईल, चार्जशीटसाठी कसं लवकरात लवकर हे काम होईल याकडे प्रयत्न करताना दिसत आहेत। आज 5व्या गुन्ह्यात त्याला हजर केलं जाईल। यामध्ये अजून कोणत्या गुन्ह्यामध्ये त्याला हजर करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। त्यामध्ये पोलीस काय न्यायालयात भूमिका मांडतात, अजून त्यांना काय रिकवर करायचं आहे हे समजेल आणि त्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीमध्ये पुन्हा होईल। आज जवळजवळ 1 महिना आटोपलेला आहे पोलीस कोठडीमध्ये। अजून 4 गुन्ह्यामध्ये त्याचे किमान 20 ते 25 दिवस जातील अशी परिस्थिती आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। पुढच्या बातमीसाठी आम्ही तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहोत।